हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या आणि छानशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात. तर बघा, मग आज मी तुम्हाला आपला जो काही फायनल टच आहे ब्लाऊजचा, तर तो सांगणार आहे. तो म्हणजे काय, ब्लाऊजला हुक कशी लावायची, लूप कशी बनवायची, कारण आपण हाताने लूप बनवणार आहोत. त्याचबरोबर हातशिलाई कशी करायची. बिना अस्तरच्या ब्लाऊजला कमरपट्टी असते, तर तिथे आपल्याला हातशिलाई करावी लागते. त्याचबरोबर बाहीला सुद्धा हातशिलाई करावी लागते आणि त्या ठिकाणी पण 5 नंबरची टिप सुद्धा मारलेली आहे. सो मग आज आपण हुक पट्टी कशी, म्हणजे हुक पट्टीला हुक्स कसे लावायचे प्रॉपर फिनिशिंग सहित अगदी झूम करून जवळून दाखवणार आहेत, जेणेकरून तुम्हाला म्हणजे किती पदरी दोरा घ्यायचा, इथून तर कशा पद्धतीने गाठ टाकायची हे सगळं सविस्तर सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट ब्लाउज हुक, हाताने लूप्स कसे बनवायचे आणि हातशिलाई कशी करायची हे सहजच लक्षात येईल, जेणेकरून आपला ब्लाउज परफेक्ट असा नक्कीच कंप्लीट होईल. आणि या आधीचा जर का तुमचा एखादा व्हिडिओ मिस झाला असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर त्या व्हिडिओज बघून तुम्हाला स्टिचिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ते नक्कीच कव्हर होतील. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कशा पद्धतीने ब्लाऊजला हुक, लूप्स आणि हातशिलाई करायची ते सुद्धा एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने ते हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की एवढा आपला कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचा शिवून झालेला आहे. तर कटिंग ते स्टिचिंगपर्यंतचे सर्व व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहे. जर तुमचा एखादा व्हिडिओ मिस झाला असेल किंवा एकही बघितला नसेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून ते व्हिडिओज बघून तुम्हाला बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगसहित कसा स्टिच करावा तर हे सहजच लक्षात यावं, यासाठी असंही मी व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. यानंतर आता आपली फायनल स्टेप आहे ती म्हणजे ब्लाऊजला हुक लावणे, लूप्स करणे आणि हातशिलाई करणे. तर बघा, ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करायची आणि सगळ्यात आधी सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची, म्हणजे बरोबर मध्यभागी. त्यानंतर इथून परत मध्यभागीपर्यंत फोल्ड करून त्याचा परत निम्म करायचा आहे, म्हणजे हाफ, आणि तिकडे एक मार्किंग. पुन्हा वरच्या साईडचं बरोबर तिथे सेंटरला फोल्ड करायचं आणि तिथे मार्किंग करायची. म्हणजे अशा टोटल 3 मध्यभागी आपल्याला सेम डिस्टन्सवर मार्किंग करायची आहे. बघा, 1, 2 आणि ही 3 आणि साईडची 1-1 अशा टोटल 5 मार्किंग झालेलं आहे. आणि एका ब्लाऊजला आपण 5 हुक लावत असतो. तर बघा, खालच्या साईडची पण मी मार्किंग इथे करूनच घेते. तर तुम्हीसुद्धा अशीच मार्किंग करायची आहे, म्हणजे बरोबर सेम डिस्टन्समध्ये आपले हुक लागले जातील. आणि ही पट्टी लूप पट्टीवर ठेवून असं प्रेस करायचं आहे, म्हणजे इकडची मार्किंग इकडे फेंट दिसते आणि ती चॉकच्या सहाय्याने डार्क करून घ्यायची आहे या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे बरोबर दोन्ही पण हुक लूप पट्टी एकाच लेवलमध्ये आपले होतील आणि ब्लाऊज आपला बिघडणार नाही. फिटिंग आणि फिनिशिंगला एकदम व्यवस्थित यावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळ्यात आधी ह्या पद्धतीने हुक आणि लूप कुठे करायचे आहे याची मार्किंग करून घ्यायचं, हा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात आधी आपण हुक लावणार आहोत. तर बघा, मी इथे हुक काढून घेतलेले आहे. आणि आता हुक लावण्यासाठी आपल्याला सुईमध्ये धागा ऊन घ्यायचा असतो. तर मी थोडासा डार्क धागा घेतलेला आहे आपल्या ब्लाऊजच्या कलरपेक्षा, जेणेकरून ते पटकन तुम्हाला लक्षात यावं व्हिडिओद्वारे, यासाठी. तर बघा, मग हुक आणि लूप्स करण्यासाठी आपल्याला 4 पदरी धागा लागत असतो, म्हणजेच ओताने तो डबल टाकायचा आहे सुईमधून, म्हणजे बरोबर 4 पदरी तो रेडी होतो. बघा, मी डबल घेतलेला आहे इथून आणि तो इथे सुईमध्ये बरोबर एकदम परफेक्ट असा ओवून घेते. आणि तो ओवून झाल्यानंतर खालच्या साईडला एक गाठ टाकायची आहे. बरोबर आपला जो काही धागा आहे तर हा 4 पदरी तयार होईल. 4 पदरीत केल्याचा फायदा हा होतो की 2-2, 3-3 टाके टाकले तरीसुद्धा आपली हुक एकदम परफेक्ट असे पॅक होतात. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपण हुक लावून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे खालच्या साईडला गाठ एकदम व्यवस्थित पॅक टाकून घ्यायची आहे. आय होप्स तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता पुढे आपल्याला हुक कसं लावायचं आहे तर ते मी अगदी सावकाश आणि एकदम जवळून तुम्हाला झूम करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओद्वारे हुक लूप्स कसे करायचे तर हे सहजच लक्षात यावं, यासाठी. ठीक आहे. तर बघा, मग सगळ्यात आधी पहिलं हुक आपण लावायला सुरुवात करूयात. तर खालच्या साईडनी वरच्या साईडला लावत आपल्याला
जायचं असतं. तर ही हूक असते तर ती बघा ह्या पद्धतीने ठेवायची आणि बघा तर ती पट्टीच्या बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने ती ठेवून घ्यायची. त्यानंतर आता वरच्या साईडने तिथल्या तिथंच एक टाका टाकायचा आहे आपल्याला आणि या होलमधून वरती काढायचं. लक्षात राहू द्या खालून वरती लगेच करायचं नाही आहे, नाहीतर ती गाठण बाहेरच्या साईडने दिसू शकते. ठीक आहे. आणि मग बघा 2 टाके टाकून घ्यायचे आणि आपल्याला एका होलमधलं ते बरोबर पॅक करून घ्यायचं आहे. एक होलमधलं पॅक झालं तर दुसऱ्या होलमध्ये सुई टाकून तिथे सुद्धा आपल्याला इथे 2 टाके टाकून घ्यायचे आहे. 2-2 टाकले फक्त तरी सफिशियंट आहे, कारण आपण इथे 4 पदरी दोरा ऊन घेतलेला आहे. तर त्याचा फायदा हाच असतो 4 पदरी दोरा उरल्याने की ते आपलं पटपट होतं. ठीक आहे. तर बघा मग इथे ओवून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. त्यानंतर आता इथून बघा सुई बरोबर वरती काढायची आहे आणि इथून पुन्हा पॅक केलेले आहे. म्हणजे मी कशा पद्धतीने करते तर हे नीट लक्ष द्या. असंही मी तुम्हाला अगदी झूम करून जवळून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट हूक ब्लाऊजला कसे लावावे तर हे सहजच लक्षात यावे यासाठी. कारण बऱ्याचदा आपल्याला हूक कसं लावावं तेच समजत नाही आणि हूक लवकर खराबसुद्धा होतात. तर खालच्या साईडचे जे 2 होल असतात तर ते पॅक झाल्यानंतर इथून सुई घ्यायची आहे बघा, अशी तिरकी टाकलेली आहे खालच्या साईडला, ती पुन्हा वरच्या साईडला काढायची आणि हूकच्या खालून बघा दुसऱ्या साईडने ती पुन्हा खालून पॅक करायची आहे. ठीक आहे. पुन्हा ती वरती काढायची आहे. फक्त एवढंच आहे की कुठे गुंता वगैरे होणार नाही ती, याची आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि 2-3 वेळेस इकडनं तिकडे आणि तिकडून इकडे असं टाकून व्यवस्थित पॅक करायचं आहे, जेणेकरून जी काही आपली हूक असते तर ती पुढच्या साईडने सुद्धा व्यवस्थित पॅक होते आणि ब्लाऊज घातल्यानंतर ती लवकर खराब होत पण नाही, ताणली पण जात नाही आणि निघतसुद्धा नाही. तर व्यवस्थित टिकते. जर ह्या पद्धतीने हूक जर तुम्ही लावली तर ब्लाऊज खराब होईल पण हूक कधीही तुमचं निघणार नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्या साईडनी पॅक झाल्यानंतर एक गाठ इथे टाकून घ्यायची आहे बघा. ठीक आहे. तर बघा पहिली हूक आपली पॅक झालेली आहे. कंटिन्यू लगेचच सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी हूक लावून घ्यायची असते. म्हणजे धागा कुठेही कट वगैरे काहीही करायचं नाही आहे, तर तो डायरेक्ट आपल्याला कंटिन्यू तसाच ठेवायचा आहे. फक्त हे मी म्हटल्याप्रमाणे एक हूक लावल्यावर एक गाठ टाकायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होऊन जातं. तर अजून एक हूक मी तुम्हाला लावून दाखवते, म्हणजे कंटिन्यू कसं लावायचं तर तेसुद्धा तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा पुन्हा पुढचं हूक ठेवलेलं आहे. इथून ह्या पद्धतीने पहिल्या होलमधून बघा सुई काढायची, सरळ करून घ्यायचं आहे. ते धागा खेचल्यावर पहिल्यांदा व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पुन्हा 1-2 टाके टाकून घ्यायचे आहे आणि जास्त पण टाकण्याची गरज नाही, कारण आपला हा 4 पदरी दोरा आहे. त्यामुळे 2 टाईम इकडून टाके टाकले आणि 2 टाईम तिकडून टाकले म्हणजे व्यवस्थित. बघा मी जसं करत आहे ना तर तसं तुम्ही करा. असंही मी व्हिडिओमध्ये खूप झूम करून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या सहजच लक्षात यावं. तर जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला लगेचच कळेल की कशा पद्धतीने आपल्याला ही लूक ही जी काही हूक आहे तर ही लावायची आहे ब्लाऊजला ते. ठीक आहे. हे बघा इथे पॅक झाल्यावर मग पुन्हा ते एकदा सुई वरती काढून घ्यायची आहे आणि ह्या कोपऱ्यावर मी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित पॅक करायची आहे. हे बघा इथून सुई आधी खाली टाकायची आहे, बरोबर हूक जे आहे ना त्याच्या टोकावर, तिथूनच पुन्हा वरती काढायची आहे आणि हे बघा इथून अशी पॅक करायची आहे, बरोबर त्याच्या खालून घ्यायची आहे आणि मग ती ओढून घ्यायची. ही स्टेप पुन्हा करायची. आता इकडून तिकडे टाकायचं आहे बघा आपल्याला. ठीक आहे. आणि ते सुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे आपल्याला, कारण बऱ्याचदा काय होतं तिथल्या तेवढ्या जागेमध्ये गुंता होण्याचे चान्सेस असतात आणि तिथे जर गुंता झाला तर मग आपण जर तिथून काही कट केलं तर आपल्याला परत म्हणजे पूर्ण हूक व्यवस्थित लावावे लागते, असं मध्येच कट करून चालत नाही. आणि बघा आता इथे पुन्हा गाठ द्यायची आहे आणि कंटिन्यू सेम आत्ताची जशी हूक लावली तशाच वरच्या उरलेल्या तिन्ही पण लावून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर बघा मग मी इथे तुम्हाला 2च लावून दाखवते, तुम्ही सेम ह्या पद्धतीने वरच्या साईडचे सुद्धा लावून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला ब्लाऊजला हाताने लूप्स कसे करायचं तर ते सांगते. तसे आपण मशीनवरही करू शकतो, पण मशीनवरचे लूप लवकर खराब होतात आणि तिथून ब्लाऊज ताणून ताणून फाटतो सुद्धा. सो त्यामुळे जर तुम्ही सुई धाग्याने केले तर ते व्यवस्थित पॅक होतात. तर बघा आता इथून म्हणजे खालून सुई वरती काढायची आहे आपल्याला, 4 पदरीच दोरा घ्यायचा आहे आणि साधारणतः एवढा डिस्टन्स ठेवायचा आहे बघा.
आणि सुई पुन्हा मध्ये टाकून घ्यायची म्हणजे खाली. आता जिथून वरती काढली होती ना बरोबर तिथूनच वरती काढायची आहे आणि जिथून खाली टाकली ना एक्झॅक्टली तिथूनच, म्हणजे एकावर एकच ते आलं पाहिजे. ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आता काय करायचं आहे, सुई पुन्हा वरती काढायची आहे आणि आपल्याला बघा ही जी काही सुई आहे ती ह्या धाग्यांमधून इकडच्या साईडला काढून घ्यायची. एकसुद्धा धागा सुटला पाहिजे नाही. आणि बघा मग हा दोरा असा फिरून घ्यायचा आहे सुईतून आणि मग सुई ओढून घ्यायची, म्हणजे तिथे अशी विण पडते, गाठ कशी असते तशी. पुन्हा कट करायचं आहे बघा, तीच प्रोसेस पूर्ण आपलं जे काही आपण जेवढा डिस्टन्सचं लूप घेतलेला आहे ना तर तेवढं पूर्ण भरोस तर आपल्याला ह्या सिंपल गाठ टाकून घ्यायची आहे. फक्त उलटं फिरू नका बघा, सरळ फिरवा. बऱ्याचदा काय होतं की उलटं फिरलं जातं आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही. खरं तर पूर्ण हे झाल्यावर ना वेणी कशी असते आपली तसं विणल्यासारखं हे लूप दिसतं. फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस सुई आपण इथून इकडे टाकतो ना आणि धागा फिरून घेतो तर ते कशा पद्धतीने टाकायचं आहे आणि एकही धागा आपला खालचा सुटता कामा नाही. आणि वरचंसुद्धा बरोबर मी ज्या पद्धतीने फिरून घेत आहे ना तर शक्य असल्यास तसंच करायचं आहे. असंही मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की मी व्हिडिओ अगदी झूम करून दाखवत आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. आणि पूर्ण झाल्यावर सुई खाली टाकायची आणि इकडे एक गाठ देऊन घ्यायची आहे. तर बघा मग किती छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपला एक लूप तयार झालेला आहे. आता कंटिन्यू पुढचं पण एक तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू कसं करायचं तर ते सहज लक्षात येईल. बघा हे वरती काढलेलं आहे, जी मार्किंग असेल ना तर त्याच्या अलीकडे आणि पलीकडे बरोबर तेवढ्या गॅपमध्ये आपल्याला हे लूप तयार करून घ्यायचं आहे. तर बघा डबल होऊन घ्यायचं आहे त्यावरच, म्हणजे ते जाड लेयर तयार होईल आणि आपलं लूपसुद्धा एकदम छान प्रॉपर असं यावं यासाठी. आणि बघा आता इथून नीट लक्ष द्या, पुन्हा मी सांगते तुम्हाला कसं लूप बनवायचं आहे ते. बघा सुई आपले जेवढे लेयर धाग्याचे आहे ना तर तिथून इकडे बघा ह्या पद्धतीने काढायची आहे. त्यानंतर ही धागा असा होऊन घ्यायचा आणि ती पॅक करायची आहे. पुन्हा बघा इथून असं करायचं आणि असं फिरून घ्यायचं आहे. तर हीच प्रोसेस पूर्ण आपलं लूप आहे ना तर तिथपर्यंत जोपर्यंत विण पडत नाही ना तर तोपर्यंत ती करायची असते. हे बघा तसं सोपं आहे, एकदा लक्षात आलं की पटपट होतं. आणि लक्षात येत नसेल तर नीट लक्ष देऊन व्यवस्थित व्हिडिओ बघा. आणि मी पुन्हा सांगते की व्हिडिओ अगदी जवळून मी शूट करून तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघूनच लक्षात यावं की कशा पद्धतीने आपल्याला हे लूप विणत तयार करायचे आहे. आणि पूर्ण झाल्यावर ना एकदम वेणी कशी असते ना त्या पॅटर्नमध्ये ते दिसतं. आणि खरंच हे लूप लवकर खराबसुद्धा होत नाही. तुम्ही जर मशीनवर करत असेल तर तुम्ही तसेही करू शकतात, पण मी सांगेल की एकदा असे करून बघा, नक्कीच ब्लाऊज छान रेडी होतं. आणि मी म्हटल्याप्रमाणे ब्लाऊज खराब होईल पण तुमचे हुक आणि लूप्स कधीच खराब होणार नाही, इतके पक्के असे हे रेडी होतात. आणि पुन्हा बघा मग खाली टाकलेली आहे सुई आणि आता आपल्याला गाठ टाकून तिथे व्यवस्थित पॅकसुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर कंटिन्यू सेम याच पद्धतीने उरलेले तिन्हीसुद्धा करून घ्यायचे आहे. पण मी तुम्हाला इथे 2च करून दाखवलेले आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलेले असेल की हे लूप कसे करायचे. मी पुन्हा सांगते की मी इथे ना थोडासा डार्क धागा यूज केलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की कुठलेही हुक आहे कशा पद्धतीने लावायचं, धागा कुठून जातो इथे. आणि बघा इथे मी जी मार्किंग केली ना तिथे एक एक्स्ट्राचं लूप प्रत्येक ब्लाऊजला बनवायचंच, जेणेकरून जर कमरेत जर लूज टाईट झाला तर ते उसवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही थोडं पुढच्या याच्यामध्ये हुक अटकवलं तरीसुद्धा तुम्हाला फिटिंगला व्यवस्थित बसेल. ठीक आहे, त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे हातशिलाई. तर बघा मग कमरेच्या साईडला बाहीला आपण 5 नंबरची टीप मारलेली आहे, तिथे आपल्याला हातशिलाई करायची असते ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्यासाठी आपल्याला दुहेरी म्हणजेच 2 पदरी धागा होऊन घ्यायचा असतो. आता कसं ना हुक आणि लूपसाठी आपण 4 पदरी घेतला होता, म्हणजे 2 सोबत टाकले तर ते 4 पदरी झाले. आणि यासाठी आता सिंगल टाकायचं म्हणजे बरोबर डबल होईल. आणि खाली एक व्यवस्थित गाठसुद्धा टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून हातशिलाईला सुरुवात करायची आहे. बघा एकदम बारीक टाका द्यायचा आहे की तो वरती दिसला पण नाही पाहिजे. इथून इथला डिस्टन्स जास्त ठेवायचा आहे, पण ज्यावेळेस आपण सुई खालून वरती टाकतोय ना तर तो डिस्टन्स जेवढा शक्य आहे तेवढा कमी ठेवायचा आहे. कारण हा जे काही मोठे मोठे टाके आपण टाकतोय म्हणजे बघा इथून आता डायरेक्ट डिस्टन्स बऱ्यापैकी जास्त घेत आहोत ना तर तो आतल्या साईडने धागा दिसतोय, पण ज्या वेळेस आपण सुई
खालून वरती काढतोय ना, तर त्याचा डिस्टन्स जेवढं शक्य आहे तेवढं कमी घ्यायचं आहे. म्हणजे वरच्या साईडने टाके दिसणारच नाही, कुठे हात शिलाई वगैरे केलेली आहे ते बिलकुल लक्षात येणार नाही. आणि मग ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येईल. कारण की ज्यावेळेस बिना अस्तरचा ब्लाऊज असतो ना, तर त्याची फिनिशिंग आपले पायपिंग झालं, परत हे हात शिलाई वगैरे असते ना, तर शक्यतो यावरच डिपेंड असते. त्यामुळे ते करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि बघा, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते, तर तुम्ही लक्षपूर्वक जर का आपला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की आपल्याला हातशिलाई कशी करायची आहे. आता हा ब्लाऊज उलटा आहे, म्हणजे जी काही आपली कमरपट्टी आहे ना आतल्या बाजूने आहे. आणि बघा, ह्या पद्धतीने आपण तिथे हे टाके टाकत आहोत. बघा, भरपूर लांब आहे. आता इथे पॅक झालं तर डिस्टन्स खूप घेतला, पण खालून वरती जेव्हा सुई काढतोय ना, तर तो डिस्टन्स आपल्याला कमी ठेवायचा आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात राहू द्या. ठीक आहे. हे बघा, कंटिन्यू आपल्याला हे पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे. इथून बघा इथपर्यंत अतिशय व्यवस्थित. आणि मी तुम्हाला खरं तर पूर्णच करून दाखवते. आणि जी 5 नंबरची टीप आहे ना, तर ती आपल्याला मी म्हटलं होतं बघा, हातशिलाई झाल्यानंतर काढायची असते. तर ते सुद्धा कशी काढायची वगैरे, त्याचं लूक कसं आहे, त्याची फिनिशिंग कशी येते, तर हे सगळंच मी तुम्हाला दाखवते. आणि बिना अस्तरचा ब्लाऊज असला की आपल्याला 5 नंबरची टीप मारावीच लागते, कारण की आपण लगेच हातशिलाई करू शकत नाही पूर्ण ब्लाऊज झाल्याशिवाय. आणि असंच जर स्टिच करायला गेलं तर ते व्यवस्थित स्टिच करता येणार नाही, फिनिशिंग सुंदर येणार नाही. आणि रेग्युलर टीप मारली तर ती टीप लवकर आपल्याला काढता येणार नाही, कारण की मी म्हटल्याप्रमाणे हातशिलाई झाल्यावर आपल्याला ती जी काही टीप आहे तर ती काढून घ्यायची असते. आणि 5 नंबरची जी टीप असते तर ती भरपूर मोठी, म्हणजेच लांब लांब असते, तर ती पटकन ओपनसुद्धा होते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तिथे आपला ब्लाऊज खराबसुद्धा होत नाही, कारण खूप जवळजवळ जर शिलाई असेल तर मग ते सारखं ओपन करून काय काय होतं, तिथं होल पडतात. आणि इथे लांब लांब होल पडतात, पण ते नंतर लक्षातसुद्धा येतच नाही. तर बघा, सेम ह्याच पद्धतीने आता संपूर्ण आपल्याला इथे ही जी काही कमरपट्टी आहे ना, तर तिथे हातशिलाई करून घ्यायची आहे. आणि खरं तर आता आपण ज्या पद्धतीने हातशिलाई करत आहोत ना, तर सेम ह्याच पद्धतीने दोन्ही पण स्लीव्जला आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. सेम पद्धत आहे, डबल दोराच घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे जे काही आतले दिसत आहे टाके, तर ते लांब लांब घ्यायचे आहेत. आणि जे काही बाहेरचे दिसत आहे ना, म्हणजे जे आत्ता आपण, म्हणजे हे आतले झाले, लांब लांब घेतोय ते. आणि हे बघा, इथून जेव्हा सुई खाली टाकून वरती टाकतोय ना आपण, तर हे आपल्याला सरळ ब्लाऊज असताना दिसणार आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कुठे टाका छोटा गेला पाहिजे आणि कुठे मोठा गेला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, मग जवळजवळ संपूर्ण आपली इथेही हातशिलाई होत आलेली आहे. तर तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने हातशिलाई करायची आहे. एकदम सोपी आणि परफेक्ट अशी पद्धत आहे हातशिलाई करण्याची. तसं वरून तुम्हाला मी दाखवते की हातशिलाई वरच्या साईडने कशी दिसत आहे ती. ठीक आहे. इथपर्यंत झाल्यावर इथे आपल्याला एक गाठ टाकून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित तिथे पॅक होऊन जाईल. हे बघा इथे, तर ती आपली फिटिंगची जिथे लाईन होती ना, तिथपर्यंत आपण हातशिलाई इथे प्रॉपर अशी करून घेतली. ठीक आहे. आता एकदम गाठ टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण पूर्ण ही कमरपट्टी जी होती ना, तर तिथे हातशिलाई करून घेतलेली आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे वरच्या साईडने पण दिसते बघा, ती बारीक 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 एकदम लांब लांब न घेतली, आपण एकदम जवळ घेतलेली आहे. छोटे छोटे टाके दिसत आहे. तर हे आहे स्टिच ओपनर. तर स्टिच ओपनर आपल्याला कामं येतं स्टिच ओपन करण्यासाठी. तर बघा, इथून हे या पद्धतीने टाकायचं, म्हणजे जी 5 नंबरची टीप मारलेली आहे ना आपण, तर त्यामध्ये टाकून ते ओढून घ्यायचं. तर तिथून लगेच धागा निघतो आणि मग ह्या पद्धतीने ते शिलाई आपल्याला ओपन करायची आहे. तर स्टिच ओपनरने ओपन केल्याने ब्लाऊज आपला खराब होत नाही. तर स्टिच ओपन करण्यासाठी आपण हे स्टिच ओपनर यूज करत असतो. तर हे तुम्हाला कुठेही इझिली मिळून जाईल, जिथे आपल्याला मशीनचं सामान मिळतं ना तिथे. आणि खूप महाग पण नसतं, काहीतरी 10-15 रुपीजलाच असतं ते. पण पिननी किंवा असंच तुम्ही ओढताण करून जर का केलं तर ब्लाऊज खराब होण्याचे चान्सेस असतात. पण स्टिच ओपनरने जर का स्टिच ओपन केली तर ती लवकर खराब होत नाही. आणि अशी ही 5 नंबरची टीप आहे.
पण रेग्युलरली बरं का कधी कधी चुकून आपली टीप मारली जाते, आपल्याला तिथे मारायची नसते, किंवा आपला ब्लाऊज टाईट झाला तर लूज करायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला शिलाई ओपन करायची असते, तर तुम्ही स्टिच ओपनरच यूज करायचं. जर आपली सेफ्टी पिन वगैरे असं काही पण यूज केलं, सुई वगैरे काहीही असो, तर कसं होतं ना, ते आपल्याला स्टिच म्हणजेच शिलाई ओपन करणं पण अवघड जातं आणि ब्लाऊजसुद्धा खराब होतो, तर बोटाला वगैरे टोचतंसुद्धा. तसं स्टिच ओपनरने शिलाई ओपन पटपट पण होते, ते आपल्याला कुठेही काही टोचतसुद्धा नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे आपला ब्लाऊजसुद्धा नक्कीच खराब होत नाही. सो स्टिच ओपनरने तुम्हीसुद्धा शिलाई ओपन करून बघा, एकदम सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. ठीक आहे, तर बघा फायनली पूर्ण 5 नंबरची जी काही टीप होती तर ती आपण इथे ओपन करून घेतलेली आहे, आणि सरळ ब्लाऊजला इथे दिसते बघा, तर ती आपण आता कट करून घेऊयात बघा तो धागा. तर बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की वरच्या साईडला जी काही हात शिलाई होती, म्हणजे आतल्या साईडने बघा एकदम मोठी मोठी दिसत होती ती, पण वरच्या साईडला कशी दिसते तर ते तुम्हाला मी दाखवते बघा. एकदम छान बारीक नाजूक अशी इथे हात शिलाई झालेली आहे, आणि जर का तुमचा एकदम परफेक्ट मॅचिंग जर धागा असेल तर तुम्हाला ती कुठेही दिसणार नाही आहे. मी मुद्दाम थोडासा डार्क घेतला होता जेणेकरून तुम्हाला बघा हे डॉट डॉट दिसत असेल, तर किती बारीक अशी आपण हात शिलाई इथे केलेली आहे. सेम ह्याच पद्धतीने स्लीव्जला सुद्धा करायची आहे, म्हणजे ब्लाऊज एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी होतो. आय होप सो तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला हात शिलाई करायची आहे. आणि आतून बघा की एकदम मोठी मोठी सुद्धा दिसत आहे, आणि हुकसुद्धा बघा एकदम परफेक्ट कसे लावायचे आणि ते लावण्याची योग्य पद्धत कुठली आहे तर ते सुद्धा सांगितलं. आणि खरं तर संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की हुक, लूप्स आणि जी काही आपल्याला हातशिलाई ब्लाऊजला करायची असते, म्हणजे बाहीला असो किंवा कमरेला, तर ती कशी करायची. तर तुम्ही ह्या पद्धतीनेच करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट छान अशा फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो जर सिंपल ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीने हुक लूक हातशिलाई करायची लक्षात आलं असेल. अस्तरचा ब्लाऊज असेल तरीसुद्धा सेम हातशिलाई कुठे करायची असेल तर ह्याच पद्धतीने करायची, आणि हुक आणि लूपसुद्धा ह्याच पद्धतीने लावायची आहे. ठीक आहे, म्हणजे पद्धत सेमच आहे कोणताही ब्लाऊज असला तरीसुद्धा. तर बघा मग फायनली आपल्या ब्लाऊजला एकदम परफेक्ट प्रॉपर हुक लावलेले आहेत, लूप्स झालेले आहेत, आणि हातशिलाई कशी करायची तर हे देखील सांगितलेलं आहे. खरं तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर परफेक्ट असं हुक लूप आणि हातशिलाई सहजच करता यावी यासाठी. सो या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला तर मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.